एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलेलं आहे की सो म्हणजे SOW, सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी, असं एका इंग्लिश लेखकाने म्हटलंय. पण मी त्याच्या पाठीमागे गेलो. मी कुठे गेलो? विचारावर गेलो की तुमचे जे विचार आहेत ते विचार तुम्ही त्या विचारातून ॲक्शन्स येतात, म्हणजे ॲक्शन्सला सुरुवात विचार असते. त्याच्याही पाठीमागे मी गेलो. विचार येतात कुठून? विचार जे येतात ते संस्कारातून येतात. संस्कार कुठून येतात? संस्कार येतात ते संगतीतून येतात. संगती कशी? परिस्थितीतून मिळते, लक्षात ठेवा. आणि म्हणून परिस्थिती आपल्या हातात नसते, पण संगती आपल्या हातात असते. आपण कोणाची संगती धरायची आणि कोणाची संगती धरायची नाही हे आपल्या हातात असतं. त्या संगतीमधून आपल्याला संस्कार मिळत असतात. लहानपणी आपल्याला काय चॉईस नसतो, पण आपण एकदा मोठे झालो, आपल्याला समजायला लागलं की आपल्याला चॉईस असतो की कोणाची संगत धरायची. कारण त्या संगतीतून संस्कार मिळणार आणि त्या संस्कारातून तसे विचार येणार. आणि म्हणून पुष्कळ लोकांचं नशीब बिघडतं त्याचं कारण संगती वाईट, आणि लोकांचं नशीब सुधारतं कारण संगती चांगली. म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये जे लोक आले त्यापैकी 99% लोकांचं भलं झालं. 99%. कारण त्यांना आम्ही जीवन जगण्याची गुरुकिल्लीच दिली. जीवन जगण्याची गुरुकिल्ली दिली. ही गुरुकिल्ली ज्याने हातात घेतली आणि जीवनाच्या तिजोरीला लावली त्याला सरस्वती प्रसन्न, लक्ष्मी प्रसन्न, विष्णू प्रसन्न आणि दुर्गा पण प्रसन्न. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की या सर्वांचं मूळ विचारात आहे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणून विचार हे फार महत्वाचे आहेत. कारण विचार बदलणं हे आपल्या हातात आहे. चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर डेस्टिनी. तुमचे विचार बदला, तुमचं नशीब बदलतं की नाही बघा. विचार फक्त बदला आणि नशीब बदलतं की नाही बघा. मी एक व्याख्या केलेली आहे, कारण की सुंदर विचारांची जोपासना ही देवाची उपासना. बघा, म्हणजे देवाची उपासना करण्यासाठी तुम्हाला कुठे जायला नको, कुठे यायला नको, फुलं नको, फळं नको, काही व्हायला नको, काही नको. फक्त सुंदर विचारांची जोपासना करा. जोपासना मात्र महत्वाचं आहे की जोपासना आपण प्रथम ते विचार रोवला पाहिजे. जसं वृक्ष असतात ते बी आपण प्रथम रोवतो. आता सध्या आंब्याचे दिवस आहेत, कोय असते, कोय ती आपण जमिनीत रोवतो, मग त्याच्यावर पाणी शिंपडतो, खत त्याला घालतो आणि हळूहळू मग त्याला अंकुर येतो, मग त्याला बुंदा येतो, मग त्याला फांद्या येतात, मग त्याला पानं येतात, मग त्याला मोहर येतो आणि मग त्याला हजारो आंबे येतात. कळलं की नाही? हजारो आंबे येतात. म्हणजे तुम्ही पेरलं एवढ्याने भागत नाही, त्याच्यावर सिंचन पण केलं पाहिजे आणि त्याला खत पण घातलं पाहिजे. तसं थॉट्स ज्याला आपण म्हणतो त्या बिया आहेत. त्या बिया आहेत. तुम्ही शेतकरी आहात आणि तुमचं अंतर्मन जे आहे ना ते शेत आहे. त्या शेतामध्ये तुम्ही विचारांच्या बिया पेरायच्या. आता ह्या विचारांच्या बिया कुठल्या पेरायच्या? कडुलिंबाच्या का आंब्याच्या? हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नेगेटिव्ह थॉट्स पेरणार का पॉझिटिव्ह थॉट्स पेरणार हे तुमच्या हातात आहे. कळलं की नाही? म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतात, वेन द थॉट्स डिपॉझिटेड in your subconscious mind are harmonious, constructive and peaceful, the magic working power of the subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surrounding and the best of everything. किती सुंदर सांगितलेलं आहे पहा. म्हणून पेरायचं काय आणि त्याला खत पाणी घालायचं काय हे महत्वाचं आहे. म्हणून आपण पेरलं पाहिजे. पहिलं सुंदर विचारांची पेरणी सबकॉन्शियस माइंडमध्ये केली पाहिजे आणि त्याला खत प्रयत्नांचं
प्रयत्न महत्वाचे, खत प्रयत्नांचं आणि सिंचन सुंदर पैकी चिंतनाचं. म्हणून सुंदर चिंतन हे सिंचन आणि प्रयत्न हे खत. ह्या दोन गोष्टी तुम्ही त्या विचारांच्या बियावर टाकल्यात ना की तो विचारांचा वृक्ष फोफावत जातो आणि त्याला अशी सुंदर सुंदर फळं येतात की तुम्ही तुमचं जीवन अंतर्बाह्य सुखी करून टाकता. आहे सोपं, आहे सोपं. फक्त तुम्ही तुमचे विचार बदलायचे, बाकी काही करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त विचार बदलायचे. आणि विचार बदलणं हे गोष्ट सोपी नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. मग त्याला उपाय काय? त्याला उपाय आता मी उपाय सांगतो. कळलं की नाही? हा विषय खूप मोठा आहे, कळलं की नाही? याच्यावर मला एक वर्षभर प्रवचन करायला पाहिजे, इतका विषय मोठा आहे. पण इथे मी थोडक्यात तुम्हाला हे सगळं सांगितलंय. माझ्या पुस्तकातून तुम्हाला आणखीन मिळेल आणि माझी ज्या CD आहेत, कॅसेट्स आहेत, त्याच्यातून तुम्हाला अधिक मिळेल. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जर तुमचे विचार बदलायचे असेल तर त्याच्यासाठी चांगले विचार मनामध्ये धरण्याचा प्रयत्न करा. कळलं की नाही? आता चांगले विचार तुम्ही म्हणजे कुठले कुठले चांगले विचार? कळलं की नाही? तर चांगले विचार म्हणजे काय करायचं तेही आम्ही सांगितलेलं आहे. कळलं की नाही? आपल्या मनामध्ये विचार चांगले म्हणजे कसे बघा, आमची ही युनिव्हर्सल प्रेयर आहे ना, ही युनिव्हर्सल प्रेयर म्हणजे आमची विश्व प्रार्थना आहे ना, ती बघा. हे ईश्वरा, म्हणजे पहिले आपण प्रार्थना केली देवाची, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. हा विचार किती चांगला आहे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. हा विचार किती सुंदर आहे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. हा विचार किती सुंदर आहे. आणि तुझं नाम, गोड नाम मुखात अखंड राहू दे. किती सुंदर विचार आहे. ही प्रार्थना म्हणा आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतो तो पहा. आता मला सांगा, ही प्रार्थना म्हणाला एक पैसा तरी खर्च आहे का? हे पै तुम्हाला जे करायला सांगतात त्याला पैसा खर्च नाही. एक पैसा खर्च नाही. कळलं की नाही? म्हणजे सांगायचा मुद्दा, कष्ट कष्ट तर काहीच नाही, कारण आम्ही विचार करतच असतो. हा नाही तर तो करतच असतो आपण. म्हणजे कष्ट नाही, त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं आणि पैसे नाहीत आणि अमूल्य वेळ खर्च करायचा नाही, कारण हे रिकामपणी करायचं, कामधंदा सोडून नाही. वेनेवर यू आर मेंटली फ्री. बघा, अंडरलाईन करा, वेनेवर यू आर मेंटली फ्री, तेव्हा ही युनिव्हर्सल प्रार्थना म्हणायची. आता मी एकदा अमेरिकेत गेलो होतो, कळलं की नाही? आणि एका अमेरिकन बाईने मला विचारलं की आपण मेंटली फ्री कधीच नसतो, तर आपल्या मनामध्ये कुठले तरी विचार येतच असतात, त्यामुळे आपण मेंटली फ्री कधीच नसतो. मी म्हटलं बरोबर आहे तुमचं म्हणणं. तर मला असं म्हणायचं आहे, मेंटली फ्री याचा अर्थ असा, मी तिला समजावून सांगितलं की आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह थॉट्स येतात त्यावेळेला तुम्ही मेंटली फ्री असता, हे मला म्हणायचंय. कळलं की नाही? आता हे जर काढून टाकायचं असेल तर त्याला उपाय काय? त्याला लॉ ऑफ रिप्लेसमेंट, हा निसर्गाचा नियम आहे ना, लॉ ऑफ रिप्लेसमेंट, की एक वस्तू तिथून काढल्याशिवाय त्या जागी दुसरी वस्तू तुम्हाला ठेवता येत नाही. त्याला लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणतात किंवा लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट. कळलं की नाही? तर हे जे लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे हे जगात चाललेलं आहे बरं का. आपले आजोबा होते, त्यांना रिप्लेस केलं. आपल्या वडिलांनी आमच्या वडिलांना रिप्लेस केला, आम्हाला रिप्लेस करणार आमचा मुलगा, त्याला रिप्लेस करणार त्याचा नातू, त्याला रिप्लेस करणार त्याचा पंतू. लॉ ऑफ रिप्लेसमेंट चाललेला आहे. कळलं की नाही? असो, तर सांगायचा मुद्दा असा की हा जो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे तो सगळे पानं बघा गळून पडतात. वसंत ऋतू येण्याच्या अगोदर पानं गळून पडलेली असतात, वसंत ऋतू आल्यानंतर झाडं बहरतात, हे आपल्याला माहिती आहे.
तर सांगायचा मुद्दा असा, हे लॉ ऑफ रिप्लेसमेंट सगळीकडे आहे, वस्तू मात्रामध्ये आहे, प्राणी मात्रामध्ये आहे, माणसामध्ये आहे, सर्व ठिकाणी. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत दे शुड बी रिप्लेस्ड बाय पॉझिटिव्ह थॉट्स. पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे ही विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थना शुड रिप्लेस निगेटिव्ह थॉट्स. आता हे जे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते मी उदाहरण देऊन सांगतो. एक ग्लास आहे, एक ग्लास आहे, जर डोळ्यासमोर एक ग्लास आणा, तो रिकामा आहे, कळलं की नाही, रिकामा ग्लास आहे. आता ग्लास कधी रिकामा असतो का? ग्लास कधी रिकामा नसतो, त्या ग्लासमध्ये हवा असते. म्हणजे मगाशी त्या अमेरिकन बाईने म्हटलं तसं ग्लास कधी रिकामा नसतो, त्या ग्लासमध्ये हवा असते, हे लक्षात ठेवायचं. आता ही हवा जर बाहेर काढायची असेल तर काय करायचं? फक्त त्याच्यामध्ये पाणी भरत राहायचं किंवा दूध. तुम्ही जितकं दूध भराल किंवा पाणी भराल तितकी हवा बाहेर पडेल, आणि जेव्हा तो ग्लास पूर्ण भरेल तेव्हा हवा पूर्ण बाहेर पडलेली असेल. तसं आपलं मन जे आहे ते मन म्हणजे एक पेला आहे असं समजा, आणि तो पेला जो आहे तो रिकामा आहे, म्हणजे ते निगेटिव्ह थॉट्सनी भरलेला आहे. आता हे निगेटिव्ह थॉट्स जर बाहेर काढायचे असेल तर पॉझिटिव्ह थॉट्स आतमध्ये ढकलले पाहिजेत. तुम्ही ढकलत राहिलात ना की निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते बाहेर पडत राहतील. आणि म्हणून तुमची जेव्हा पूर्णपणे तुमचं मन जेव्हा पूर्णपणे पॉझिटिव्ह थॉट्सनी भरेल त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये यू विल सक्सेस, प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ सगळं तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून याच्यासाठी तुम्ही सतत पण रिकामपणी ही प्रार्थना म्हणायची. किती? हे विश्व प्रार्थना म्हणजे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे वगैरे, ही प्रार्थना म्हणायची. ही प्रार्थना म्हणायला काही कष्ट नाही, खर्च नाही, काही नाही. पण ही प्रार्थना म्हणणं सोपं नाही. तुम्ही आता इथे बसलेला प्रत्येक मनुष्य म्हणेल आतापासून म्हणायची, बाहेर गेल्यानंतर तुम्ही विसराल. कळलं की नाही? किती विसराल? तुम्हाला एक गोष्टच सांगतो किती विसराल ते. मी अमेरिकेत गेलो होतो, तिकडे विश्व प्रार्थनेवरच मी प्रवचन केलं. तेव्हा एक चांगली शिकलेली बाई मला म्हणाली, वामनराव प्रार्थना म्हणून एवढा फायदा होतो का? म्हटलं निश्चित फायदा होतो. मग हे म्हणायला सोपं आहे हो, म्हणाले अतिशय सोपं आहे, आणि तुम्ही म्हणता एवढा फायदा होतो. हो म्हटलं सोपं आहे पण म्हटली पाहिजे. मग आम्ही म्हणा. 4 दिवसांनी मला कुठेतरी भेटली माझ्या कार्यक्रमाला. मी तिला असं बोलवलं, या का हो विश्व प्रार्थना म्हणता का हो तुम्ही? हा विसरले म्हणाले. म्हणजे ती प्रार्थनाच म्हणाले विसरली. म्हणजे लक्षात घ्या, ते सांगायचा मुद्दा असा, हे सोपं नाही, हे सोपं नाही. त्यासाठी उपाय माझा आहे. मी एक जीवनविद्या मिशनचा एक आणि तत्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे प्रत्येक अपाय आहे ना तिकडे उपाय आहे. अपाय आहे ना तिकडे उपाय आहेच. हा आमच्या जीवनविद्या मिशनचं वैशिष्ट्य आहे. आणि उपाय कसा आहे? तुमचा तुम्ही करण्यासारखं. तुम्हाला माझ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. नाही तर इतर गुरु जे असतात ना त्यांच्यावर तुम्हाला अवलंबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. कळलं की नाही? मी हे कोणावर टीका करत नाहीये, पण तुम्हाला तो अनुभव असेल. पण मी तुम्हाला तुमच्याच पायावर उभा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. किंवा सांगायचा मुद्दा असा की ही प्रार्थना जी आहे, ही प्रार्थना तुम्ही जर सतत म्हणायची असेल तर टार्गेट ठेवला पाहिजे. आता टार्गेट म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे टार्गेट. हसते सगळेजण. तुम्हाला तुमच्या ऑफिसरनी तुमच्या यांनी टार्गेट दिलेलं आहे ना की एवढ्या टार्गेट तुम्ही इन्शुरन्स केला पाहिजे. टार्गेट दिलं की नाही? परिणाम काय झाला? टार्गेट टार्गेट टार्गेट. आपल्याला ते इथपर्यंत पोचलं पाहिजे, मग त्यासाठी केलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग प्रयत्न झालं, मग त्यासाठी काहीतरी विचार केले पाहिजेत. कोणाकडे जायचं का? वाटेल त्याच्याकडे जाऊन चालेल? वाटेल त्याच्याकडे चालायचं नाही, तो भिकारी आहे, त्याच्याकडे जाऊन इन्शुरन्स कर म्हटलं तर काय उपयोग?
काहीच उपयोग नाही. तर कोणाकडे जायचं, का जायचं, केव्हा जायचं, वाटेला जायचं, तो कोणतरी माणूस मूडमध्ये पाहिजे, नाही तर मूडमध्ये नसताना गेला चालता हो म्हणणार. त्या इन्शुरन्स एजंटनी कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हे पाहिलं त्याच्यामध्ये. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे इन्शुरन्स याच्यामध्ये टार्गेट आहे, कळलं की नाही. आणि हा टार्गेट फुलफिल करण्यासाठी तुम्हाला सतत चिंतन करावं लागतं आणि प्रयत्न करावे लागतात, तेव्हा तुम्ही त्या टार्गेटपर्यंत जाऊन पोहोचता. आता इथे काय आलं, प्रयत्न आले, चिंतन आले, पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक भर टाका, विश्व प्रार्थनेची. कळलं की नाही. ही विश्व प्रार्थनेची तुम्ही जर भर टाकलीत ना, तुमचा इन्शुरन्सचा बिझनेस कसा फुलतो ते बघा. तुम्ही कोणाकडे प्रथम गेलात ना इन्शुरन्स मागण्यासाठी, तर पहिली गोष्ट म्हणजे, कळलं की नाही, पहिली गोष्ट सांगतो हा, की पहिली गोष्ट प्रार्थना म्हणा. त्यांना सांगायचं, मी प्रार्थना म्हणू का, तुमची परवानगी आहे का. ते होय म्हणणार, किंवा प्रार्थना म्हणायला कोण नाकारणार. मग हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. पहिली प्रार्थना म्हणा. तो म्हणणार बसा बसा. कळलं की नाही. हा, म्हणून मग नंतर त्यांना इकडे तिकडे जरा, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखी मनशांती मिळावी, तुम्हाला सुख मिळावं असं तुम्हाला वाटतं की नाही. तो हे म्हणणार. तुमच्यावर जे अवलंबून आहेत त्यांच्यावर त्यांनाही सुख शांती मिळावी, त्यांना समृद्धी मिळावी असं तुम्हाला वाटतं की नाही. होय. पण मला तुम्ही एक सांगा, या जगामध्ये आलेला प्रत्येक माणूस, त्याला आपण हा जग कधी सोडून जाणार हे माहीत आहे का. तो सांगणार कोणाला माहिती आहे, या जगात कोणालाच माहीत नाही. कळलं की नाही. कुठल्याही क्षणात जाऊ शकतो मनुष्य. हा, मग आता असं लक्षात ठेवा की बघ, कोणाला अपघात झाला, कळलं की नाही, कोणाला अपघात झाला आणि त्याला मृत्यू आला, तर त्याचा जर इन्शुरन्स केलेला असेल तर गेलेला मनुष्य काय परत येणार नाही. त्याचं दुःख तर आहेच, पण ते तुम्ही दुःख करत बसण्यामध्ये आणि वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जर ही विश्व प्रार्थना म्हटलीत आणि हा ईश्वर केला, तर त्याच्या पाठीमागे जे कोण असतील त्यांना त्या ईश्वराचा फायदा मिळेल आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. आणि एवढं मोठं पुण्य तुम्हाला मिळेल. कळलं की नाही. आणि इन्शुरन्स जो देतो ना त्याला मिळेल, दोघांना मिळेल. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही इन्शुरन्सचं काम करताना हा बिझनेस म्हणून करू नका. बिझनेस म्हणून करू नका, तर देवाची सेवा म्हणून करा. मला तुम्ही सांगा, आपले साधू संत काय सांगतात, सर्व ठिकाणी देव भरलेला आहे. भूतमात्रात तर भरलेला आहे, पण सर्व माणसामध्ये पण देव भरलेला आहे. कळलं की नाही. म्हणून देव माणसामध्ये आहे, म्हणून माणसाला सुख देणं म्हणजे देवाला सुख देणं आहे, म्हणजे त्याला प्रसन्न करणं आहे. आणि त्याला प्रसन्न केलं की त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, त्याची रिॲक्शन मिळते, ती तशीच मिळते आपल्याला. म्हणून तुम्ही कोणाकडे जर गेलात, कळलं की नाही, तर तो परमेश्वर आहे. मी शरीर साक्षात परमेश्वर हे पुस्तक लिहिलं आहे, ते वाचा, बाहेर तुम्हाला मिळेल. कळलं की नाही. नाहीतर आमचे वडेवाले जोशी आहेत ना, आमच्या पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे वडेवाले जोशी. मी कोणाला माहीत नसेल, पण वडा न खाणारा मनुष्य मिळणार नाही पुण्यात. तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला पुस्तकं मिळतील आणि इतर ठिकाणी मिळतील. शरीर साक्षात परमेश्वर पुस्तकाची किंमत अवघी 30 रुपये आहे. तर सांगायचा मुद्दा असा, तर शरीर साक्षात परमेश्वर, तुम्ही ज्याच्याकडे जाता तो परमेश्वर आहे हे पहिलं ध्यान घ्या. त्याची प्रार्थना करा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आणि मग तुम्ही त्याची सेवा करता हा भाव ठेवून
तुमचा जो काही व्यवसाय आहे तो करा. कळलं की नाही? म्हणून तुम्ही इन्शुरन्सचा जो बिझनेस करता तो बिझनेस म्हणून पाहू नका, तर ती देवाची सेवा आहे, देवाची पूजा आहे, देवाची भक्ती आहे, देवाची आराधना आहे. हे लक्षात ठेवून जर तुम्ही तुमचा व्यवसाय केलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पहिली मनशांती मिळेल. त्याने ईश्वर घेव किंवा न घेव, कळलं की नाही, पण मी त्याची सेवा केली, कळलं की नाही, मी त्याची सेवा केली, हे पुण्य तुमच्या पदरात पडेल. कारण तुम्ही काहीतरी केलं ना, ते जे केलं ते देवघरातल्या पूजेपेक्षा ही पूजा 1000 पटीने श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून इन्शुरन्स एजंट, इन्शुरन्स ऑफिस, इन्शुरन्स स्टाफ, इन्शुरन्सचे ऑफिसर्स, इन्शुरन्सचे संचालक हे सगळे महान आहेत, असा माझा सिद्धांत आहे. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा की कोणाकडे जाताना त्या बुद्धीने जा, विश्व प्रार्थना म्हणा, हळूहळू त्याला आपलं विश्व प्रार्थनेचं महत्त्व सांगा. आणि इन्शुरन्स का करायचं की आपला हा जो श्वास आहे हा आत आपण घेतो बाहेर सोडतो, आत घेतो बाहेर सोडतो. आता तुम्ही बसलेले आहात, सकाळी उठल्यापासून हेच तुम्ही करत आलात आणि मरेपर्यंत हेच तुम्ही करणार. कळलं की नाही? मग श्वासोश्वास करताय तुम्हाला ठाऊक आहे? ठाऊक नाही. सबकॉन्शियस माइंड, हे सबकॉन्शियस माइंड करतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हा श्वास आत घेतो आपण ना, बाहेर कधी टाकतो असं होतं, आणि बाहेर टाकल्यानंतर आत कधी घेतो असं होतं. काय देवाची करणी आहे, कळलं की नाही? देवाची करणी काय आहे म्हणजे आत घेतलं, आता पुरे नाही लगेच बाहेर टाकायची, बाहेर टाकला नाही लगेच आत घेतो, हे असं सारखं चाललेलं आहे चक्र. पण ज्या क्षणी तो जातो आणि परत येत नाही, राम भलो बाय राम. कळलं की नाही? तेव्हा सांगायचा मुद्दा असा, पण हे तुम्हाला खुबीने सांगायला पाहिजे, नाही तर गेल्याबरोबर अहो या आयुष्याचा काय भरवसा आहे का? कुठल्या क्षणी तुम्ही जाल तुम्हाला माहित आहे का? म्हणून तुम्ही ईश्वर करा, चालायला म्हणणार. कळलं की नाही? म्हणून इन्शुरन्स एजंटने गोड बोलता आलं पाहिजे, कळलं की नाही? इट इज ए मस्ट. ज्याच्याकडे जातो त्याचं मनापासून वाटलं पाहिजे, याचं बरं झालं पाहिजे, मस्ट. कळलं की नाही? ह्या 2 गोष्टी मस्ट आहेत. आणि बघा तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला बरकत किती येईल ती तुम्हीच मला येऊन सांगा. तर सांगायचा मुद्दा, ही विश्व प्रार्थना, ही विश्व प्रार्थना किती वेळा म्हणायची ते सांगायचं राहिलं. टार्गेट जर मी तुम्हाला सांगितलं, टार्गेट टार्गेट म्हटल्यानंतर कितीचा टार्गेट? 1000 वेळा प्रत्येक दिवशी. तुम्ही म्हणा 1000 वेळा आमची कशी होणार प्रार्थना? होणार. कळलं की नाही? होणार. कारण तुम्हाला रिकाम पण भरपूर असतं, तुम्हाला रिकाम पण भरपूर असतं. रिकाम पण कुठलं माहिती आहे ना? निगेटिव्ह थिंकिंग. तुमचं निगेटिव्ह थिंकिंग असतं ना, ते रिकाम पण तुम्हाला भरपूर असतं. मोटारीत बसलात की तुमचं निगेटिव्ह थिंकिंग सुरू झालं, कळलं की नाही? रेल्वेच्या डब्यात बसलात, निगेटिव्ह थिंकिंग सुरू झालं. घरामध्ये आराम खुर्चीवर बसलात, निगेटिव्ह थिंकिंग सुरू झालं. म्हणून रिकाम माइंड तुमचं भरपूर असतं, आणि म्हणून त्याच्यामध्ये ही विश्व प्रार्थना भरत राहा. जितकं भराल तितकं तुमचं कल्याण, आणि काठोकाठ भराल त्या दिवशी महान कल्याण. आता 1000 वेळा म्हणण्यासाठी मोजलं पाहिजे. आता मोजायचं म्हणजे काय? आता आपण कुठे जातो येतोय तर मोजणार कसं? आता आपण एक सकाळी 10 वेळा म्हटले तर 10 वेळा मोजलेली आहे ती मोजता येत नाही. मग आपण काय करायचं? आम्ही एक उपाय केलेला आहे की आम्ही एक मशीन केलेलं आहे, काउंटिंग मशीन म्हणतात त्याला, कळलं की नाही? तर हे काउंटिंग मशीन जे आहे याला काउंटिंग मशीन म्हणतात. तुम्हाला माहिती असेल
की फक्त एकदा प्रार्थना म्हटली की टक म्हणायचं, एकदा प्रार्थना म्हटली ना की टक म्हणायचं, दुसरी म्हटली की टक म्हणायचं, फक्त हातात ठेवायचं. प्रार्थना म्हटली की टक करायचं. उगीच टकटक करू नका. उगीच टकटक कराल तर जीवनात कटकट निर्माण होईल. तेव्हा प्रार्थना म्हटली की कट करा. आणि अशा तऱ्हेने तुम्ही जेव्हा म्हणाल ना, तेव्हा ती 1000 वेळा कधी झाली तुम्हाला कळणार पण नाही. कारण सकाळी उठल्यापासून तुम्ही सुरुवात करा. कळलं की नाही? सकाळी उठल्यापासून रिकामपण आहे की नाही, करा मशीन म्हणून घ्या. तुम्हाला भरपूर वेळ मिळाला असं काय. आमच्याकडे 2-2, 3-3, 4-4 हजार म्हणणारे वेळ आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. पुण्याचा एक मुसलमान बघा, त्याने मला एकदा फोन केला मुंबईला, मला तुम्हाला भेटायचे. म्हटलं ये. तो माझ्या कार्याच्या ऑफिसमध्ये आला, जीवनविद्याच्या ऑफिसमध्ये. तिकडे आला आणि बोलता बोलता मला त्याने सांगितलं, मी 5000 वेळा प्रार्थना म्हणतो. घ्या. एक मुसलमान 5000 वेळा प्रार्थना म्हणतो आणि त्याला बघा किती फायदा. तर सांगायचा मुद्दा, मी त्याला विचारलं एवढी तुला वेळ कुठे मिळतो? तो म्हणजे मी सिक्युरिटीमध्ये आहे, त्यामुळे मला वेळ भरपूर मिळतो. तर सिक्युरिटीमध्ये 5000 म्हणेल, पण बाकीच्या वेळेस तुम्ही जर काम बिम करून तुम्हाला जो वेळ मिळणार, 1000 म्हणायला काहीच हरकत नाही. तो म्हणतो तर तुम्हाला म्हणायला काय झालं? बरं, काम धंदा करून आमचे उफे आता इथे इथे व्हाईस प्रेसिडेंट बसलेले आहेत, कळलं की नाही, टाटा कंपनीमध्ये. इथे मगाशी त्यांनी गोष्ट सांगितली ती त्यांचीच सांगितली. हे इथे केळकर बसले त्यांचीच. तर ते आता मान पदावर आहेत, सारखे फोन येत असतात. ह्या फोन करतो, ह्या फोन करतो, चाललेलं असतं त्यांचं. पण त्यांची 1000 वेळा प्रार्थना होते की नाही विचारा त्यांना. जास्त होते. तर आम्ही असं केलेलं आहे, आम्ही जे सांगतो करायला ना, ते न करायला नो एक्सक्यूज. तुम्हाला एक्सक्यूज मी काही ठेवलेलीच नाही. आम्हाला वेळ नाही, वेळ भरपूर आहे. कुठे करायची? कुठेही कर, नो एक्सक्यूज. पण कसंही करायचं, कसंही कर. कळलं की नाही? किती करायची? 1000चं वर कर. सगळं काही तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही विश्व प्रार्थना म्हटल्यानंतर किती लोकांचा फायदा झाला. आता दुसरी गोष्ट सांगतो. याच पुण्यामध्ये लायन्स क्लबचा एक अध्यक्ष मुसलमान, त्यांनी मला त्यांच्या ह्याच्यामध्ये मला प्रवचनाला बोलवलं होतं. त्याला काहीतरी मला वाटतं कमीत कमी 20 वर्ष झाली असेल, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी मला बोलवलं होतं. कळलं की मुसलमान आहे, लक्षात ठेवा. चांगला श्रीमंत होता तो. त्यांनी मला बोलवलं होतं. लायन्स क्लबचा अध्यक्ष काहीतरी होता. माझं प्रवचन झाल्यानंतर त्यांनी मला घरी नेलं आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला प्रार्थनेचा. त्यांची मुलगी लग्न झाल्यानंतर घरी गेली, सासरी गेली, तेव्हा सासू तिला छळत होती. कळलं की नाही? आणि ती कंटाळली. तिने वडिलांना फोन केला की मला तुमच्याकडे परत यायचं आहे, मला इथे राहायचं नाही. तो म्हणाला, मुली तू परत यायला माझी काही हरकत नाही, पण परत येण्यापूर्वी मी सांगतो तो उपाय करशील तर बरं होईल. काय करायचं? मी सांगितलेली प्रार्थना त्यांनी मुलीला म्हणायला सांगितली. कळलं की नाही? आमच्याकडे प्रार्थना निन्या भाषेत आहे. हिंदी आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, गुजराती आहे, कानडी आहे. कळलं की नाही? तर त्याने तिला प्रार्थना मला सांगितली. आणि तुम्हाला सांगतो 2 महिन्यामध्ये त्या मुलीने फोन केला, माझी सासू माझ्याकडे चांगली वागते. तिसरी गोष्ट सांगतो एका मुसलमानाचीच. मी मुसलमानाची काय सांगतो, ते करता तर तुम्हाला काय करता येऊ नये. एक मुसलमान पोलीस, बरं का, पोलीस इन्स्पेक्टर, आणि त्याचं जे क्षेत्र होतं ते गुंडांना हे करणं. त्याच्यामध्ये एन्काउंटर नावाचा एक प्रकार आहे. तो त्याच्या हातून एन्काउंटर बऱ्याच वेळ झाला. आता एन्काउंटर झाल्यानंतर तो जो माणूस मरतो ना, तो तडफडतो, रक्त येतं, तडफडतो. ते तो पाहतो आणि मग तेच दिसायला लागतं. त्याला तसं व्हायला लागलं. मग त्याला जेवण जाईना, झोप येईना. त्यामुळे तो दारू प्यायला लागला. पूर्वी पितच होता, आणखीन प्यायला लागला. मग आणखीन सिगारेट ओढायला लागला. जेवण जाईना. असं
करता 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 कुठेतरी आमची ही ग्रंथदिंडी चालली होती. त्या ग्रंथदिंडीमध्ये त्याने ऐकलं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे पुस्तक वाचा. तो मराठी मुसलमान असल्यामुळे त्यांनी ते लगेच पुस्तक विकत घेतलं, घरी गेला, ते वाचलं, त्याला ते आवडलं आणि त्याने आमच्या लोकांना फोन केला, मी तुमच्यामध्ये आलो तर चालेल का? तर म्हणे आम्हाला माणूस चालतो, तू मुसलमान असं नाही तर कोणच, आम्हाला कुठलाही माणूस चालतो म्हटलं. तर तो आमच्या मंडळामध्ये आला, ती प्रार्थना म्हणू लागला आणि प्रार्थना आमच्याकडे 108 वेळा प्रार्थना म्हणतो, त्याला आम्ही प्रार्थना जपयज्ञ म्हणतो. त्या प्रार्थना जपयज्ञामध्ये एकदा त्यांनी भाग घेतला होता, मी दोन चार भाग घेतला, पण एकदा त्याला असा अनुभव आला की त्याच्या डोक्यावर कोणीतरी असं थंडगार पाणी कोणीतरी ओततो आहे, म्हणजे अभिषेक होतो तसा, आणि त्याच्या अंगातली सगळी उष्णता बाहेर पडत आहे आणि त्याला एकदम शांत शांत असं वाटतं आहे. तो घरी गेला आणि बायकोला सांगितलं, मला पहिलं वाढ जेवायला. बायकोला आश्चर्य वाटलं, कारण जेवायची त्याला इच्छा नाही. तो म्हणतो, आज जेवायला वाढ. तर त्यांनी जेवला बिवला आणि त्यांनी बायकोला सगळं सांगितलं. त्या दिवसापासून त्याची दारू सुटली, सिगारेट सुटली, शिव्या सुटल्या. तो बायको मुलांना घेऊन माझ्या भेटीला आला, माझा फोटो त्यांनी घरात लावलाय. तर बाकीचे मुसलमान एखादे ऑब्जेक्शन घेतील म्हणून कोणी विचारलं, हे कोणतं, माझे काका सांगतो. आणखीन एक गोष्ट आहे, पण मी आता सांगत नाही, मुसलमानाचीच. तर सांगायचा मुद्दा असा, ही प्रार्थना म्हणा आता आणखीन एक सांगतो तुम्हाला. मी काय सांगतोय, मी खरं दमलेलो आहे, पण आता मी काय पुन्हा पुन्हा इथे येणार आहे थोडाच. आता हे मशीन आहे. पहिली गोष्ट सांगतो, ह्याचा मी एजंट नाही, त्या काउंटिंग मशीनचा मी एजंट नाही, त्या पुस्तकांचाही मी एजंट नाही. त्या पुस्तकातून विक्री होईल, या मशीनची विक्री होईल, त्या ह्याची विक्री त्या काउंटिंग, त्यापैकी एक पैसुद्धा माझ्याकडे येणार नाही आणि आमच्या स्वयंसेवकाकडे येणार नाही. ते सगळे पैसे आमच्या जीवन विद्या मिशनला जाणार. कळलं की नाही? ते एक लक्षात ठेवा. तर ह्याला प्रार्थना मशीन म्हणतो आम्ही. ही प्रार्थना फक्त तुम्ही ऑन करायची. ऑन केली नाही केली की ही प्रार्थना तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे ती भाषा, आता आमची ही किती भाषा आहे मला माहीत नाही, पण 3 भाषा तर आहेच आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. कळलं की नाही? त्या 3 भाषा तर आहेत, बाकी आहेत की नाही मला माहीत नाही. तर ही प्रार्थना तुम्ही एकदा ऑन केलीत ना, स्विच, की ही प्रार्थना म्हणायला लागते. ती रात्रभर सह म्हणते. कळलं की नाही? रात्रभर ती तुमच्या कानात पडेल, ती तुमच्या कानात पडेल. तुम्ही म्हणा न म्हणा, तुमच्या कानात पडेल. आणि जे कानात पडतं ना, ते तोंडातून बाहेर येतं. हे बघा, लक्षात ठेवा, जे कानात पडतं ते तोंडातून बाहेर येतं. आता ह्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. कळलं की नाही? मी दादरला राहत होतो, आता मी बोर्डीला राहतो. तर तिकडे जे आपले जे उत्सव असतात त्याच्यामध्ये रेकॉर्ड चालू असतात ना, तर त्यावेळेला तो दादा कोंडके होता ना, तो फॉर्ममध्ये होता आणि त्याची गाणी फॉर्ममध्ये होती, सगळ्यांच्या तोंडात ती गाणी. कळलं की नाही? तर आमच्या शेजारी एक कसला तरी उत्सव होता का, म्हणजे काय लग्न होतं काय माहीत नाही, पण मोठमोठ्याने रेकॉर्ड चाललेल्या होत्या. कळलं की नाही? त्या आमच्या कानामध्ये पडत होत्या. तुम्ही कानात बोळे घातले तरी कानात येतं, तर कानात पडत होत्या. करता 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 ते गाणं आमच्या कानात पडलं. म्हणजे एक दिवस मी आंघोळीला जात होतो. कळलं की नाही? आणि आंघोळी जाताना टॉवेल घेतला, सगळं घेतलं आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर आपल्याला गाणं म्हणण्याची एक सवय आहे. कळलं की नाही? मी काय म्हटलं त्यावेळेला तुम्हाला सांगतो. काय ग सखू, काय ग सखू, बोला दाजीवा, बोला दाजीवा, काय ग सखू, काय ग सखू. अरे म्हटलं, माझ्या तोंडामध्ये सखू आली कशी? मी प्रार्थना म्हणणारा, माझ्या तोंडामध्ये सखू आलीच कशी? मग माझ्या लक्षात आलं की त्या रेकॉर्ड माझ्या कानामध्ये पडतात म्हणून ती सखू माझ्या तोंडात आली. ही प्रार्थना, हे कशासाठी सांगतो आहे, ही प्रार्थनेचं मशीन तुम्ही लावलं, कानामध्ये पडली की आज ना उद्या तुमच्या तोंडातून बाहेर येईल.
तुम्ही ती प्रार्थना म्हणा. आणि प्रार्थना म्हणता 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 ती तुमच्या बहिर्मनातून अंतर्मनात जाईल, कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये आले. आणि एकदा ती सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा गेली ना की इट विल मूव्ह हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. की नाही, इट विल मूव्ह हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. मग त्या प्रार्थनेमध्ये जे आहे ना ते सर्व तुम्हाला मिळेल. जे त्या प्रार्थनेमध्ये जे आहे ना ते सर्व तुम्हाला मिळेल. तुम्ही मग मी सर्वांसाठी म्हणतो, मग आम्हाला कशी मिळेल? सर्वांमध्ये तू आहेस ना. सर्वांसाठी आपण म्हणतो की नाही, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. त्या सर्वात तू आहेस ना. म्हणून सर्वांसाठी मागण्यात तुला पण मागणं आहेच, तर तुलाही मिळणारच. उलट तुला पहिलं मिळेल, इतरांनंतर मिळेल. आता प्रार्थना म्हणायची की न म्हणायची हे तू ठरव, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.